प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 10 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा उशीर झाला. तर येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन आणि सायलीची संक्रांत आपल्याला बघायला मिळणार आहे, पण पूर्णाजीची तब्येत ऐन वेळेवर बिघडणार आहे, कारण अर्जुन सायलीला भेटायला जाणार आहे. अरे वा, काय मस्त हे मग जुळलं. तर आता सायली अगदी आतुरतेने अर्जुनची वाट बघतीये. अर्जुन सायलीला संक्रांतीला भेटायला जाईल की नाही हे आता येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. तर आज या प्रियाने काय काय ड्रामा रंगवलाय ना ते बघूया. प्रतापराव म्हणत असतात, कशावरून? तो सुरा महिपतनेच पाठवलाय. प्रिया खूप भारी तमाशा करते हा सगळा. प्रिया म्हणते, अरे मामा, कशावरून नाही पाठवलाय? अरे तोच तर हे सगळं करू शकतो ना. हे प्रतापराव म्हणतात, अरे पण त्याचं नाव कुठे आहे त्याच्यावर? मग प्रिया म्हणते, महिपत सारखा गुंड तो काय फक्त पेढे आणि पत्रावर गप्प बसणार आहे का मामा? प्रियाने सगळ्यांना घाबरवून सोडलंय. प्रिया म्हणत असते, पूर्णाजी तू एकटी मंदिरात जाऊ नको. तुला कुठे जायचं असेल ना तर मी येईल तुझ्या सोबत. जे काही वाईट साईट व्हायचंय ना ते सगळं माझं होऊ दे. बाई बाई, काय कनवाळू आहे बघा नाही. आता ही लगेच या कल्पनाताई म्हणतात, अगो तन्वी, असं काय बोलतेस तू? मग लगेच अश्विन म्हणतो, तन्वी, अगं ए तन्वी, शांत हो. कोणी प्लीज पॅनिक नका हो तुम्ही. आता प्रिया म्हणते, मग काय करणार अश्विन? अरे आपलं सभ्य माणसाचं घर आहे ना, हे सगळं किती भयंकर होऊन बसलंय. आता पुढचे प्रियाचे डायलॉग मला एक्सपेक्टेड होतेच प्रेक्षकांनो, की हे सगळं ती सायलीवर शिकणार म्हणून. आता ती अस्मिता म्हणते, अर्जुनचा महिपत सारख्या माणसांशी संबंध यायचा, पण तोही फक्त कामापुरता. असं घरापर्यंत धमक्या वगैरे कधी आल्या नाही. मग लगेच प्रिया म्हणते, हे सगळं त्या वात्सल्य आश्रमामुळे होतंय. त्या वात्सल्य आश्रमाची केस अर्जुनने घेतली आणि हे सगळं सत्र सुरू झालंय. माहित होतं त्या सायलीला की ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबाचा बळी देतीये. आता हा अश्विन तिच्याकडे असा बघायला लागतो बरं का प्रियाकडे. मग आता प्रिया पुढे म्हणते, अर्जुनने ज्या क्षणी ही केस घेतली त्या क्षणी सायलीला माहित होतं की तो महिपत कोणालाही जिवंत सोडणार नाहीये. आता किती किती घाबरावं प्रेक्षकांनो, बाप रे बाप. आता पुढे बघा. खरं तर मला ना हे डायलॉग असे रुचले नाहीयेत जरा. पुढे ऐकत राहा तुम्ही काय बोलली ही. आता ही प्रिया म्हणते, हे सगळं त्याच्यामुळेच झालंय, हे सगळं त्या सायलीमुळेच झालंय. अश्विन म्हणतो, पण कायद्याचा धाक वगैरे काही असतो की नाही तन्वी? मग लगेच प्रिया म्हणते, अरे अश्विन, कायद्याचा धाक आपल्यासारख्या सामान्य माणसाला, महिपत सारख्या राक्षसाला का असेल कायद्याचा धाक? अरे देवा. आता पूर्णाजी खूप घाबरतात आणि म्हणतात, ए प्रताप, अरे काय करायचं रे आता? आपण पोलीस कंप्लेंट करूया का? आता बघा प्रिया घाबरते, पण प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, पोलिसांना आपण काय सांगणार? त्यांना काय पटवून देणार की हा सुरा महिपतने पाठवलाय म्हणून? प्रिया लगेच म्हणते, हो हो मामा, बरोबर आहे तुझं. महिपतने कुठे नाव टाकलंय सूर्यावर? तो खूप हुशार आहे रे मामा. मी काय करते की हे सगळं ना बाहेर नेऊन टाकून देते. हे सगळं नकोच आपल्या घरामध्ये. म्हणजे किती बदमाश आहे बघा. हिला माहिती आहे जर सूर्याचा शोध लावला हिचं सगळं गौड बंगाल उघडं पडेल. बरं काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो? नेहमीप्रमाणे हिच्या मनासारखं झालंय. ते काय त्यासाठी बघत राहा पुढे. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, असं काय करतेस? इन्व्हेस्टिगेशनसाठी आपल्याला ते चाकू आणि हे सगळं लागेल ना, पार्सलचं सगळं, राहू दे ना. आता प्रिया म्हणते, अरे पण असं काय करतोस अश्विन? आत्ताच मामा म्हणाला ना की पोलिसांना सांगणं शक्य नाहीये. आणि अरे असं काय करतोस अश्विन? महिपतने पाठवलेली सुई सुद्धा आपल्या घरात मला नकोय. हा डायलॉग ऐकून मला फार हसायला आलं. महिपत रिकामा आहे का सुई पाठवायला यांच्या घरी? काही आपलं. आता प्रिया म्हणते, मी हे सगळं फेकून आले आत्ताच. आणि आता ती ते सगळं पार्सल घेते आणि ती बाहेर फेकायला जाते बरं का तो डब्बा. लगेच अस्मिता म्हणते, त्या महिपतचं कधी चांगलं होणार नाही. वरचा सगळं बघून घेतोय तो महिपत ना, कधीच जिंकणार नाहीये. आता लगेच ही विमल म्हणते, अस्मिता ताई, कशाला घाबरता? आपल्या घरात कोणाला काही होणार नाहीये. लगेच पूर्णाजी म्हणतात, हे सगळं जे काही घडतंय ना बाई, ते सगळं खूप भयंकर आहे. हे बाळांनो, अरे तुम्ही कोणी घराच्या बाहेर पडू नका रे. आता ह्या बिचाऱ्या नेक्स्ट लेवलला घाबरल्यात बरं का. पण आता अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, हे महिपत जे काही करतोय ना ते प्रॅक्टिकल नाहीये, तो असं कशाला करेल? मग आता प्रतापराव म्हणतात, हो तुम्ही कोणी घाबरू नका, घाबरायची काही गरज नाहीये. आपण काय केलंय? तो महिपत आपलं काही बिघडूच शकणार नाहीये. प्रिया आली बर का ते पार्सल बाहेर फेकून आणि म्हणते, बाई बाई, देव या कुटुंबाची अजून किती परीक्षा घेणार आहे कोणास ठाऊक. म्हणजे रडून रडून कांगावा करते बर का मुद्दाम. मग आता अश्विन म्हणतो, मला असं वाटतं की हे सगळं आपण दादाच्या कानावर घालायला हवं. लगेच प्रिया म्हणते, कुठे कानावर घालणार आहेस? त्याच्या सायलीच्या चाळीत? म्हणजे बघा, मेन मुद्दा जो आहे ना हिचा, तो हा चोंबडेपणा करायचा होता की अर्जुन सायलीला भेटायला जातो. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. काय काय म्हणालीस? आता लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी काय बोललीस तू आता?
लगेच ही अशी दाखवते जसं की हिला सांगायचं नव्हतं पण चुकून हिच्या तोंडातून निघालं. मग लगेच म्हणते काही नाही मामी काही नाही. मग कल्पना म्हणतात तन्वी मी तुला काहीतरी विचारतीये सांग मला, अर्जुन कुठे जातो नेहमी? लगेच प्रिया म्हणते अगं मामी मला सांगायचं नव्हतं हे सगळं. पण आता पूर्णाजी म्हणतात तन्वी काय सांगायचं नव्हतं तुला, बोल पटकन आमच्याशी सगळं. मग प्रिया म्हणते ऍक्च्युली अर्जुन न ऑफिसला गेलेलाच नाहीये, तो सायलीच्या चाळीमध्ये गेलाय. हे ऐकून सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात. मग प्रिया म्हणते आजच नाही कदाचित तो रोजच जात असावा. मधुभाऊंना मनवण्याचे प्रयत्न चालू आहेत म्हणे. प्रतापराव खूप संतापतात आणि म्हणतात काय हे सगळं तुला कसं काय कळलं ग? मग लगेच प्रिया म्हणते ऍक्च्युली ना मामा चैतन्याचं बोलणं माझ्या कानावर पडलं. पण आता लगेच कल्पना म्हणतात अगं पण मला चैतन्य म्हणाला की अर्जुन सकाळीच ऑफिसला गेला म्हणून. आता प्रिया म्हणते अगं मामी तो खोटं बोलतो तुझ्याशी, हवं तर तू विचार ना त्या चैतन्याला, सायलीच्या चाळीमध्ये रोज चक्रा मारतो अर्जुन. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांचा नूरच बदललाय बरं का. जसं काही अर्जुन दूधखोळाच आहे, त्याला काय कळत नाही आणि हे सगळे कंट्रोल करतात अर्जुनला, असं काहीतरी चाललंय. आता लगेच अस्मिता कांगावा करत म्हणते काय चाललंय बाई आपल्या घरामध्ये, तो सुरा घराच्या बाहेर जातो ना जातो ते हे कळलंय सगळा तमाशा. प्रिया म्हणते पण न पूर्णाजी अगं तू न टेन्शन नका घेऊ तुम्ही सगळे, आणि प्लीज अर्जुनला नका बोलू, त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याचा, नाही त्या सायलीनेच त्याला भरीस पाडलं असणार आहे. तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका, त्याची काही चूक नाहीये या सगळ्यामध्ये. म्हणजे एवढं सगळं होऊ नये प्रिया अर्जुनला कसं म्हणजे सुरक्षित ठेवते असं ती दाखवतीये बरं का या सगळ्या फॅमिलीला. पण प्रेक्षकांनो खरंच सांगू का तुम्हाला, मला ना आज असं विशेष असं यांचं बोलणं आवडलेलं नाहीये. मी अर्जुनच्या ऍक्टिंगसाठी आजचा एपिसोड पूर्ण पाहिलाय असं म्हणायला हरकत नाही. आता अर्जुन आलाय घरी आणि आता या सगळ्यांना असं जमावामध्ये पाहिलंय त्याने आणि त्याला टेन्शन आलं. तो विचारतो काय झालं तुम्ही सगळे असे सिरियस का दिसताय? ते सगळे उपकार केल्यासारखे त्याच्याशी बोलतायत. प्रतापराव म्हणतात प्रॉब्लेम एक असेल तर सांगू ना आम्ही तुला. मग पूर्णाजी म्हणतात तू दिवसभर कुठे होतास अर्जुन? अर्जुन म्हणतो ते मी हे, आता पूर्णाजी काय डायलॉग मारतात बघा, घरावर संकट आलं तेव्हा तेच त्या संकटाचा सामना तन्वी एकटी करत होती आणि घरातला करता मुलगा घराच्या बाहेर फिरत होता. मग अर्जुन म्हणतो काय संकट आलं म्हणजे काय झालं? अश्विन म्हणतो काय पूर्णाजीने डायलॉग मारलाय, तन्वी कशाची सामना करत होती डोमलं. आता काय बोलू मी प्रेक्षकांनो. लगेच अश्विन म्हणतो त्या महिपतने पेड्याचा बॉक्स पाठवलाय आपल्या घरी. मग अर्जुन म्हणतो काय हे कसं काय झालं आणि त्यात तुम्ही इतके टेन्शन मध्ये का आहात? मग आता लगेच प्रिया तो पेड्याचा बॉक्स आणि चिठ्ठी दाखवते अर्जुनला. अर्जुन ती चिठ्ठी वाचतो सगळी आणि त्याला ते सगळं जरा वियर्ड वाटतं. चिठ्ठी वाचून अर्जुन म्हणतो काय महिपतची ही हिम्मत? मग कल्पनाताई म्हणतात अरे अश्विन सांग त्याला, अरे एवढ्यावर थांबला नाहीये तो महिपत, जीवे मारायची धमकी द्यायची म्हणून त्याने सुरा पण पाठवलाय. आता अर्जुन म्हणतो काय महिपतचं काय डोकं फिरलंय का? आधीच तो डॅडच्या केसमध्ये आत गेला होता. अरे त्याला चांगलंच माहितीये त्याने असं काही केलं तर तो पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतो. पेढे वगैरे पाठवणं ठीक आहे पण त्याने सुरा कसं काय पाठवला? नाही मला नाही वाटत त्याने सुरा वगैरे पाठवला असेल. त्याला चांगलंच माहितीये त्याने असं काही केलं तर तो बऱ्याच वर्षासाठी आत जाऊ शकतो. काय तेवढा बिचारा आपला अर्जुन सेन्सिबल बोलतो. मग प्रिया विचार करते बापरे हे कनेक्शन तर माझ्या लक्षातच आलं नाही. अर्जुन म्हणतो कुठे आहे तो सुरा, आणा इकडे, आणि त्या सुऱ्यावर आधीचे फिंगरप्रिंट्स असतील ना द्या बरं इकडे मला, मी ते सगळं इन्व्हेस्टिगेशनला पाठवतो. आता प्रिया खूप घाबरते. आता बघा प्रेक्षकांनो एवढा सिरियस इश्यू आहे. अर्जुन विचारतो त्यावर महिपतचं नाव होतं का? मग पूर्णाजी म्हणतात नाही नव्हतं त्याचं नाव, पण तो सुरा आम्ही फेकून दिला. मग अर्जुन म्हणतो काय अरे तुम्हाला काही कळतं का सगळ्यांना, तो एव्हिडन्स होता ना, तो असा फेकून द्यायचा का? मग लगेच पूर्णाजी म्हणजे आत्ता पूर्णाजी लगली घाबरल्या होत्या बरं का, बाळांनो तुम्ही बाहेर जाऊ नका असं करू नका. आणि आता काय म्हणतायत बघा, हे बघ अर्जुन माझा मूळ प्रश्न वेगळा आहे, तू दिवसभर कुठे होता हे तुला सांगता येत नाहीये म्हणून तू हा कांगावा करतोयस का? म्हणजे काय प्रश्न विचारताय पूर्णाजी प्रेक्षकांनो. शेवटी अर्जुन म्हणतो पूर्णाजी काय? आता लगेच अश्विन म्हणतो दादा तू खरंच चाळीत गेला होतास का? आता अर्जुन त्यावर यांना काही उत्तरच देत नाही. काय डोकं लावणार ना बिचारा हा या सगळ्यांशी. लगेच पूर्णाजी प्रतापराव म्हणतात अरे जाऊ दे रे अश्विन, हा काय उत्तर देणार आहे आपल्याला, त्याचा चेहराच बोलतोय. म्हणजे हे स्वतःच्या मुलाला काय विचित्र बोलतात. बरं असो. त्यात अस्मिता म्हणते त्या महिपत सारख्या माणसाशी त्या पोरीमुळे संबंध आलाय आणि तू तिलाच जाऊन भेटतोय का? शेवटी अर्जुन बोलतोय यांना अरे इथे काय सिरियस इश्यू चालू आहे,
इथे कोणीतरी आपल्याला धमकी देतंय आणि तो महिपत असला ना तर तो जिवंत राहणार नाही आज, असं म्हणून अर्जुन ती चिठ्ठी हातात घेतो आणि महिपतला धमकवायला म्हणून निघून जातो. प्रेक्षकांनो, आता मात्र प्रियाचे धाबे दणाणलेत, पण नेहमीप्रमाणे प्रिया सुटलीये. मी तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकलं, काय अपेक्षा ठेवण्यात अर्थच नाहीये. जोवर मालिका चालू आहे तोवर या प्रियाचा तमाशा चालूच राहणार आहे. असो, अर्जुनच्या ऍक्टिंगसाठी मी आजचा एपिसोड बघितला हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल. आता प्रियाचे धाबे दणाणतात. तिला असं वाटतं की आपलं सूर्याचं प्रकरण बाहेर येणार. आता ती पण अर्जुनच्या पाठोपाठ तिच्या खोलीत जाते. अर्जुनने बाहेर जाऊन चैतन्याला कॉल केलाय आणि चैतन्याला तो सांगतो की चैतन्य, महिपतच्या घराबाहेर मला भेट. प्रिया बाल्कनीमध्ये येऊन बघते अर्जुन निघालाय चैतन्याच्या घरी. आता आलंय ना प्रियाला टेन्शन. ती विचार करायला लागते. प्रिया विचार करत असते, बाप रे, बरं झालं नशीब मी तो सुरा आधी गायब केला. अर्जुनने जर तो सुरा महिपतला दाखवला असता तर बापरे केवढी गडबड झाली असती. पण आता अजूनही गडबड होणार आहे. मी महिपतला न सांगता ही मोठी माती खाल्ली आहे. आता काय करू? आता मला साक्षीला वॉर्न करायला हवं फोन करून. आणि आता ही साक्षीला फोन करते आणि साक्षीला म्हणते, हॅलो साक्षी, अगं मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आधी इकडे तिकडे बघते बरं का कोणी आहे का. आणि मग हळूच तिला म्हणते, अगं साक्षी, जरा छोटासा घोळ झालाय ग, सांभाळून घेशील का जरा. आणि आता पुढे ती जे बोलते ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या सायलीच्या चाळीमध्ये जरा चर्चा चालू आहे संक्रांतीबद्दलची. प्रियाने जे काही सांगितलंय साक्षीला ते आपल्याला ऐकवलं नाहीये, फक्त एवढंच बोलते ती की घोळ झालाय. आता इकडे चाळीमध्ये चर्चा चालू असते आणि सायली तिच्या स्वप्नरंजनातच दाखवली आहे त्यांनी. आता सगळे लोक म्हणतात शांत व्हा शांत व्हा. त्यातल्या एक ताई म्हणतात, आपण ना सगळेजण महत्वाच्या कामासाठी जमले आहोत. त्यातले ते दुसरे दादा म्हणतात, दरवर्षीप्रमाणे आपल्याला यावर्षी संक्रांत दणक्यात साजरी करायची आहे. आपण यासाठी इथे जमलोय. वाजवा रे टाळ्या. सगळेच चाळकरी टाळ्या वाजवायला लागतात. आणि आता पुढे मधुभाऊ म्हणतात, छान छान, मला तुमच्या चाळीची प्रथा फार आवडली. मग कुसुम म्हणते, एवढंच नाही मधुभाऊ, अहो संक्रांतीच्या वेळेला तरुण जोडप्याला पतंग उडवायचा मान असतो. मग कुसुम त्या काकूंना विचारते, काय हो शेवाळे काकू, यंदा तो मान कुठल्या जोडप्याला आहे हो? मग त्या काकू म्हणतात, अगं कुसुम, त्याच जोडप्याच्या नावाची चिठ्ठी काढायची आहे. आणि आता एका टोपल्यामध्ये खूप साऱ्या चिठ्ठ्या आहेत. आणि त्या काकू म्हणतात, सायली, अगं कुसुम म्हणते की सायली, अगं हा मान आहे ना त्या जोडप्यासाठी खूप महत्वाचा असतो. दोघांमध्ये चढाओढ असते पतंग उडवण्यासाठी. आणि असं म्हणतात की नवरा बायकोमध्ये जो जिंकेल तो संसारामध्ये हुकमाचा इक्का असतो म्हणे. आता हे ऐकून पुन्हा सायली लाजते. प्रेक्षकांनो, कोणाकोणाला पतंग उडवायला आवडतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण मला नाही आवडत, सॉरी. कारण पतंगामुळे आमच्या संभाजीनगरमध्ये बरेच जीव गेले जे दरवर्षी जातात त्या मांजामुळे. सॉरी टू से, पण मला पतंग उडवणं अजिबात आवडत नाही. ही ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीची गोष्ट आहे. मग आता पुढे सायली लाजते छान. मग आता त्या काकू म्हणतात, या बाउलमध्ये जनता चाळीतल्या सगळ्या जोडप्यांची चिठ्ठी आहे. त्यातील एकच चिठ्ठी उचलायची. सांगा बरं कोण उचलणार चिठ्ठी? मग आता सगळे म्हणतात, सायली आहे ना माहेरवाशीन, तिला आपण मान देऊया. मग सायली त्यातली एक चिठ्ठी उचलते. आता हे समोर जे बसलेत ना दोघं जण, बोरवाडकर कपल, त्यांचं नाव आलंय बरं का. आता त्यांचं नाव आल्यावर ते खूप खुश होतात. शीतल आणि गौतम बोराडकर असं नाव आहे त्या दोघांचं. सायलीने ते नाव उच्चारलंय आणि सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. चला चला, आता उद्या ह्या दोघांनी पतंग उडवायचा. मग आता तो कोण मुलगा आहे त्यातला तो म्हणतो, उद्या मीच जिंकणार. मग त्याची बायको म्हणते, नाही नाही, मीच जिंकणार आणि माझंच राज्य असणार घरावर माझ्या. संक्रांतीसाठी यावर्षी कुसुम खूपच उत्साही दाखवली त्यांनी. कुसुम म्हणते, काहीही झालं तरी संक्रांत ही जोरदार झाली पाहिजे. आता सगळेजण तिथून उठून जातात एक एक जण. मग आता एक काकू विचारतात, काय हो मधुभाऊ, तुम्हाला बरं वाटतंय का आता? मधुभाऊ म्हणतात, हो बरं वाटतंय ना, आता जरा तरतरी आली आहे. मग त्या बाई म्हणतात, ही सगळी तुमच्या जावयाची कृपा आहे हो. आणि मधुभाऊ एकदम कडू तोंड करतात. आणि पुढे म्हणतात त्या काकू, तुमच्या जावयाने मेडिकल कॅम्प लावला नसता ना तर तुम्ही बरेच झाला नसता. अहो अर्जुन रावांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे बाई. मधुभाऊ असं कसं तरी तोंड करतात आता. आणि ही सायली नेहमीप्रमाणे खयालोमध्ये. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, महिपत आणि अर्जुनचं सीन दाखवलाय. आता अर्जुन पोहोचलाय महिपतच्या घरी. चैतन्य त्याला विचारतो, काय रे बाबा, काय झालं काय नेमकं? अर्जुन त्याला काही सांगायला तयार नाहीये.
आणि चैतन्य विचारत असतो त्याला, काय झालं काय झालं. अर्जुन म्हणतो तू बघच आता काय झालंय ते. अर्जुनला चैतन्य ओरडून सांगतो, अरे बाबा जरा शांत थंड घे, रागाच्या भरात काही नको बोलूस, अरे काय झालंय. बरं आता चैतन्य नाही गेला बरं का आतमध्ये अर्जुन सोबत, चैतन्य उभा आहे बाहेर आणि अर्जुन गेला आत महिपतकडे. पण आता बघा प्रेक्षकांना मजा आली आहे अर्जुन आणि महिपतची. अर्जुन आता तिथे जाऊन जोरात ओरडतो, ए महिपत बाहेर ये. साक्षी म्हणते काय काम आहे तुला, परमिशन वगैरे घेण्याची पद्धत आहे की नाही. मग अर्जुन म्हणतो महिपत कुठे आहे. साक्षी म्हणते काय काम आहे तुझं. अर्जुन म्हणतो ज्या काही धमक्या द्यायच्या ना ते मला द्या, माझ्या तोंडावर, माझ्या घरच्यांना कशाला यात इन्व्हॉल्व करताय. साक्षी म्हणते तुझं काम काय आहे. अर्जुन म्हणतो सांगितलं ना एकदा महिपतला बाहेर बोलवा. महिपत बाहेर ये. आता महिपत येतो बाहेर आणि म्हणतो, ए कोण आहे रे या टायमाला बोंबलत आलाय सभ्य माणसाच्या घरात. जोकच मारतो बाई महिपत. सभ्य. अर्जुन म्हणतो काय रे सभ्य, माझ्या घरच्यांना धमक्या देतो आणि तू सभ्य माणूस म्हणतो स्वतःला. महिपत असं दाखवतोय, आई क्या हुआ. मग तो म्हणतो महिपत कसली धमकी रे, काय धमकी, आम्ही फक्त पेढ्याचा बॉक्स पाठवला होता तुमच्या कुटुंबाचं तोंड गोड करायला. मागच्या टायमाला तुमचं पारडं जड होतं सुभेदार साहेब, त्यामुळे तुम्ही पेढे पाठवले. या टायमाला माझं पारडं जड होतं म्हणून मी पेढे पाठवले सुभेदार साहेब, नाही का. अर्जुन चिडतो आणि म्हणतो महिपत तुला चांगलंच माहितीये की मी पेढ्यांबद्दल बोलत नाहीये, तू पाठवलेल्या सूर्याबद्दल बोलतोय मी. आता मी काय बोलतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक. कन्फ्यूज झालोय मी महिपत, आता तुला इथेच मारू का नंतर तुझा जीव घेऊ. साक्षी म्हणते एक मिनिट अर्जुन, तू कायदा हातात घेऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो नाही घेऊ शकत, तुला माहितीये ना, म्हणूनच तुम्ही गैरफायदा घेताय या सगळ्या गोष्टीचा. अर्जुन खूप संतापलेला असतो बरं का. मग महिपत अगदी शांतपणे म्हणतो, एक मिनिट सुभेदार साहेब, कसला सुरा, कोणता सुरा. अहो मी फक्त पेड्याचा बॉक्स आणि पत्र पाठवलं होतं तुम्हाला, सुराबिरा कुठून आला. अर्जुन म्हणतो अरे वा आता नाटक करतोयस का, तो सुरा तू पाठवलाच नाहीस म्हणून. आता महिपत म्हणतो कशाला पाठवू मी सुरा सुभेदार साहेब, अहो माझ्या जिभेची धारच पुष्कळ झाली तुम्हाला बोलायला. अहो परत एकदा सांगतोय मी काही सुराबिरा पाठवलेला नाहीये तुम्हाला. साक्षी म्हणते अर्जुन झालं ना तुझं समाधान. पण अर्जुन आता खूप चिडतो आणि म्हणतो शेवटची वॉर्निंग देतोय तुला महिपत, तुझ्यामुळे माझ्या फॅमिलीला एखादा क्रॅक जरी आला ना तर मी तुला पेटवून टाकेल. आता अर्जुनने अशी धमकी दिल्यावर आज महिपत खूप अग्रेसिव्ह झालाय बरं का, कारण महिपतने काही केलंच नाहीये. काय आगाऊपणा प्रेक्षकांनो, आता एवढा मोठा आगाऊपणा करून प्रिया सही सलामत सुटलेली त्यांनी दाखवली आहे. हे बात कुछ हजम नहीं हो रही है. आता काय म्हणून दुसरं. आता महिपत खूप चिडतो अर्जुनवर आणि म्हणतो अर्जुन सुभेदार मी जे करतो ना ते दणकावून कबूल करतो, तुझे नको ते आरोप सहन करणार नाही, मी पण पेटवून टाकेल तुला. आता साक्षी या दोघांचे भांडणं मिटवते, अण्णाला अशी मागे लोटते साक्षी आणि म्हणते सुभेदार हे बघ तू आम्हाला धमक्या देतोयस, तुझ्याकडे काही पुरावा आहे का, हे सगळं अण्णांनी केलंय. अर्जुन मागे हो. मग अर्जुन म्हणतो माझ्याकडे पुरावा असता ना तर हा महिपत जेलमध्ये दिसला असता, माझ्याकडे पुरावा नाहीये सध्या. मग ही साक्षी म्हणते पुरावा नाहीये ना तुझ्याकडे, मग निघ इथून. अर्जुन म्हणतो ज्या दिवशी मला पुरावा सापडला ना त्या दिवशी तू मेला म्हणून समज, कीप दॅट इन माइंड, असं काहीतरी तो धमकी देतो त्याला. आता महिपत त्याच्याकडे रागाने बघतो. साक्षीला हे प्रकरण माहितीये म्हणून तिने अर्जुनला मागच्या मागे थोपवून लावलंय. आता बघा प्रेक्षकांनो, अण्णाला कळाल्यावर प्रियाची काही खैर नाही. आज आपण अपेक्षा करूयात पुढे काय काय घडतंय ते बघत राहूयात. अर्जुन निघून जातो तेव्हा महिपत म्हणतो हे सैरबैर झालेलं आहे, डोंगराला आग लागली तर म्हणू लागला आग लागली ना आपल्या घरी येऊन बोंबलू लागला, हे काही खरं नाही याचं. पण साक्षी मात्र या क्षणी अगदी गप्प बसली असं दाखवलंय. कदाचित ते उद्याच्या भागात दाखवतील की साक्षी प्रियाबद्दल सांगते म्हणून महिपतला, पण बघू. आता इकडे बघा चैतन्य बाहेर उभा आहे अर्जुनची वाट बघत आणि आता कुसुम त्याला कॉल करते आणि म्हणते हॅलो तुम्हाला जरा महत्वाचं सांगायचं होतं. आता चैतन्य म्हणतो हा बोला ना कुसुमताई. मग कुसुम म्हणते दरवर्षी ना आमच्या चाळीमध्ये ना संक्रांतीचा उत्सव असतो पतंगाचा, म्हणजे चाळीचं तरुण जोडपं पतंग ओढण्याची चढाओढ करत असत, पतंगाची जुगलबंदी करतात आणि जो जिंकेल ना तो जोडीदाराच्या मनाचा राजा असतो आणि संसाराचा सुद्धा. आता खरं तर चैतन्य ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तरी तो ऐकून घेतो आणि म्हणतो बरं ठीक आहे मी सांगतो अर्जुनला, ठेवू का फोन. कुसुम म्हणते अहो थांबा महत्वाचं सांगायचं राहिलंय. चैतन्य म्हणतो हा बोला. मग कुसुम म्हणते तुम्हाला सांगते अर्जुनला सांगा की बोराडकरांची शीतल आणि गौतम दोघांचं नाव आलंय. मग चैतन्य म्हणतो बरं मग पुढे.
कुसुम म्हणते पुढे काय एवढंच. अहो तुम्ही एवढाच निरोप अर्जुन सरांना सांगा, त्यांना बरोबर कळणार आहे काय करायचंय ते. चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे सांगतो. असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. अर्जुन आता राग राग बाहेर आलाय. अर्जुन जरा टेन्शन मध्येच आहे. आता चैतन्य त्याला विचारतो, बाबा नशीब तू लवकर परत आलास. अरे आता तरी सांग काय झालं, काय केलंय त्या महिपतने. अर्जुन म्हणतो काही विचारू नको बाबा चैतन्य, त्या माणसाचं ना नाव सुद्धा घेऊ नकोस, विषय सुद्धा काढू नकोस. ही अशी माणसं आहे ना जेलमध्ये असायला हवी. सोसायटीमध्ये फ्रीली फिरणं असं या माणसांना अलाउडच नाही झालं पाहिजे. फक्त मला एखादा पुरावा मिळू दे रे चैतन्य. 5 मिनिटात त्या चैतन्याला जेलमध्ये टाकतो की नाही बघ. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो महिपत बद्दल एकही शब्द बोलायचा नाही म्हणून केवढं बोलतोयस अर्जुन. बरं ठीक आहे, तुझा मूड चेंज व्हायला सांगू का तुला काहीतरी. अर्जुन म्हणतो काय बोल. मग चैतन्य म्हणतो कुसुमताईचा फोन आला होता मला. मग अर्जुन म्हणतो कुसुमताईचा फोन का रे, काय झालं. सायली ठीक आहेत ना, त्या ओके आहेत ना, का मधुभाऊंना बरं आहे ना, काय झालं काय. चल आपण आत्ता जाऊया चाळीमध्ये. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तुझा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी बोलतोय ना मी, तू असं काय रिॲक्ट करतोयस. अर्जुन म्हणतो मग बोल ना काहीतरी, काय झालंय. मग अर्जुन म्हणतो चैतन्य मग सांगतो जे काही कुसुमने सांगितलंय ते. आता ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. मग अर्जुन ठरवतो असे होय, यंग कपलची पतंग उडवण्याची स्पर्धा आहे तर. म्हणजे कुसुमताई न सांगता मला काय सजेस्ट करताय ना ते माझ्या लक्षात आलंय चैतन्य. नो वेज, आता ही कॉम्पिटिशन माझ्यात आणि मिसेस सायली मध्येच होणार. आता चैतन्य खुश झालाय. अर्जुन जाणार संक्रांतीला चाळीमध्ये, त्याने ठरलं तर याचं. आता प्रेक्षकांनो हा भाग तर संपलाय तुर्तास, पण आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय कुसुम सायलीला म्हणते तुझ्या ह्यांना आमंत्रण दिलं बरं का सायली मी. मग सायली ते ऐकून लाजते. संक्रांतीचं आमंत्रण अर्जुनला दिलंय म्हटल्यावर आता इकडे पूर्णाईला त्रास व्हायला लागतो. अर्जुन निघालेला असतो सायलीकडे आवरून सावरून, काळा ड्रेस वगैरे घालून छान. आता अर्जुन विचारतो काय झालं पूर्णाई तुला. पूर्णाई म्हणतात चक्कर आलीये मला आणि मळमळल्यासारखं होतंय मला. आता अर्जुन आलाय टेन्शन मध्ये आणि इकडे संक्रांतीची स्पर्धा सुरू झाली आहे आणि सायली अर्जुनची वाट बघते. आता अर्जुन सायलीपर्यंत कसा पोहोचेल ते बघूयात पुढे काय काय घडतंय. खरं तर प्रेक्षकांनो आजच्या भागाची सुसंगती मला लागलीच नाहीये. मध्येच पतंग उडवायची कॉम्पिटिशन काय, आता मैपतचा सुरा काय, त्यातनं प्रिया सुखरूप निसटली काय काय तरी असं वेगळंच वाटलं बाई आज बघताना. अर्जुन सायलीचं प्रपोज जसं लांबवलं ना त्यांनी, तसं आता त्यांनी हे इतकं जास्ती लांबवू नये अशी एवढीच काय ती अपेक्षा आहे प्रेक्षकांनो. बाकी सगळं ठीक होता एपिसोड, पण बघूयात आता पुढे काय काय घडतंय ते. आजचा एपिसोड म्हणजे मी सांगितलेला आवडला असेल तर लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि सॉरी आज खूपच उशीर झाला मला. आज आमच्याकडे पाणी होतं आणि ते उशिरा आलं नेहमीप्रमाणे म्हणून उशीर झाला. पण कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या, तोपर्यंत धन्यवाद.